सध्या देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली आहे। अण्णा हजारे यांनी मौन आंदोलन केले, यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्यात। पाहूया। केंद्र सरकारनं शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे। अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ही मागणी केली आहे। लोकशाहीत जनतेचा आवाज दडपण्याऐवजी संवादातून प्रश्न सोडवले पाहिजेत। मंत्र्यांचा राजीनामा घेतला म्हणून सरकारची सत्ता जात नाही, असंही अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय। देशातील लाखो तरुण पेपरफुटी भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी आणि इतर अनेक प्रकारांमुळे अस्वस्थ आहेत। देशात 22 लाख विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना 22 मुलांनी निराश होऊन आत्महत्या केली। विद्यार्थी आणि पालक गेल्या 25 दिवसांपासून रस्त्यावर आहेत। शांततेच्या मार्गावर आंदोलन करत मंत्र्यांचा राजीनामा मागतायत। उत्तरदायित्व म्हणून एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्यानं सरकारची सत्ता जाणार नाही, उलट इतर मंत्र्यांना संदेश जाईल की खात्याचा कारभार नीट केला नाही तर पदावरनं दूर केलं जाईल। या अस्वस्थतेकडे केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता ती समाजातील वेदना आणि अपेक्षा म्हणून समजून घेणं आवश्यक आहे। लोकशाहीमध्ये संवाद हा संघर्षापेक्षा नेहमीच श्रेष्ठ मार्ग असतो। म्हणून आपणास विनंती आहे की जनतेच्या आवाजाकडे विरोधकांचा आवाज म्हणून पाहू नये। आंदोलन करणारेही आपल्याच देशाचे नागरिक आहेत, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या। विश्वासाचं वातावरण निर्माण करून सकारात्मक चर्चेद्वारे मार्ग काढणं हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे। पंतप्रधान ये सर्वोच्च नेता है, जनता के प्रश्न उनके पास जाना जरूरी है, इसलिए भेजा था। अण्णा हजारेंनी मौन आंदोलन सुरू करताच राजकीय वर्तुळातनं त्यावर प्रतिक्रिया उमटल्या। आता अण्णांचं वय झालंय, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशा शब्दात विजय वडेट्टीवारांनी टोला लगावलाय। तर अण्णा हजारेंचा आता लोकांना कंटाळा आलाय, अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। नाही, आनंद आहे, उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, पण येत आहेत, आता वय झालेलं आहे त्यांचं, त्यावर आम्ही काही फार बोलणार नाही। पण मौन आंदोलन करतायत तर आम्हाला किमान अण्णा हजारेंच्या ज्या संदर्भात चर्चा होत्या की आता अण्णा हजारे कोण आहेत, काय आहेत, पुन्हा कशामुळे शांत झालेत, त्यावर मात्र आता पूर्णविराम लागेल। अण्णा हजारेंचं कसं आहे, ते आता मौन आंदोलन, उपोषण, आता लोकांना त्यांचा कंटाळा आलेला आहे। त्यांच्याकडे कोणी म्हणजे गांभीर्याने पाहतं नाही। जिथं बोलायला पाहिजे तिथं मौन असतं, जिथं मौन पाहिजे तिथं बोलायला लागतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे तिथं। दरम्यान प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र त्या आंदोलनाच्या खांद्यावर बसून कोणी देशाच्या विरोधात भूमिका घेत असेल तर ते देशाचं हित नाही, असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आहे, पण त्या आंदोलनाच्या खांद्यावर बसून कोणी देशाच्या विरोधात अगर भूमिका घेत असेल, आमच्या देवी देवतांवर नावं ठेवत असेल ना, तर मग ते देशहिताचं नाही। दिल्लीमधील जंतर मंतरवर सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांनी हे मौन आंदोलन सुरू केलंय। अहिल्यानगर शहरातल्या महात्मा गांधी स्मारकासमोर अण्णांचं आंदोलन सुरू आहे। अण्णांच्या या आंदोलनावरनं विविध चर्चा मात्र सुरू झाल्यात। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।